करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. नमस्कार मंडळी. निराशेच्या वातावरणात मनोरंजनाचा मळा फुलवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार. मंडळी, एका सोसायटीमध्ये रंगला आहे वडील आणि मुलामध्ये क्रिकेट सामन्याचा थरार. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची तुफान फटकेबाजी अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेच्या यंग ब्रिगेडला. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट मध्ये, जिचं नाव आहे जुजबी चषक 2026. इथे ट्रॉफी गालावर मिळते आणि कॉमेंटेटरने कितीही चांगलं काम केलं तरी पम्या तू छान केलंस एवढंच ऐकायला मिळतं. असो, ज्याचं कोणी नसतं त्याचे प्रसाद ओक सर असतात. स्वतःचं वैयक्तिक दुःख आणि वैयक्तिक लाचारी मांडल्यानंतर आता आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करूया. तर या सामन्यामध्ये समोरासमोर आहेत 2 तुल्यबळ संघ. एका संघाचं नाव आहे आम्ही नाही भिजणार 11 आणि दुसऱ्या संघाचं नाव आहे, जो माझा संघ आहे, त्याचं नाव आहे आम्ही भिजलो तर भिजलो 11. तर हे 2 संघ समोर उभे आहेत आणि हा सामना रोमहर्षक परिस्थितीत आलेला आहे. कारण आम्ही नाही भिजणार 11ला 6 चेंडूत 6 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकवर आहेत खांडेकर काका आणि त्यांची साथ देत आहेत माने काका. माने काकांची आज तुफान फटकेबाजी झालेली आहे, पण आता ते नॉन स्ट्राईकवर आहेत आणि स्ट्राईकवर आहेत खांडेकर काका. आणि खांडेकर काकांना शेवटची ओव्हर टाकेल आमचा बनू खांडेकर. पण हेच या सामन्याचं वैशिष्ट्य आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता पुत्र समोरासमोर आलेले आहेत. खांडेकर काकांना बॉलिंग टाकेल बनू खांडेकर. पाहूया या रोमहर्षक सामन्यात बाप से बेटा सवय ठरतोय की बाप बाजी मारून जातोय. अरे भाई बने नीट टाका, नीट टाक भाई. खांडेकर जिंकवायचे वर का मॅच? 6 आहेत ना. 6 बॉल 36 मारू काय? कशाला 6च करायचे? मारतो, टेन्शन घेऊ. व्यवस्थित आहे? पम्या ऐक ना, थांब भाई, तू इथे जा. ऐक ना पम्या पम्या पी लांब राहा बॉल सुट्टायत हल्ली लांब राहा. पम्या ऐक ना, दत्तूला दे ना वर. हा बाबा आहेत रे समोर. मग तुमच्यात काय बापासमोर बॉलिंग नाही टाकत? चिमट्या आबा काय बोलतोय? ए बाबा, तुझीच वर शिल्लक आहे, टाक गुपचूप. बाबा आहेत ए, म्हणून. ए, ए, काय आलं? काका हा बोलतो बाबांसमोर बॉलिंग नाही टाकत मी. ए बाबू इकडे. हो काका, फिक्सिंग वगैरे करू नका. का रे मी आहे? कसली फिक्सिंग? काय झालं काय? नाही ते तुम्ही समोरात मग बोलू. मग काय आलं? अरे हे बाबू बनू बाबा बिबा घरी. इथे आपण ग्राउंडवर दोघंही प्लेयर आहोत. प्लेयर कळलं? हे बघ, तू तुझा नॅचरल गेम खेळ, मी माझा नॅचरल गेम खेळतो. हा चल. नक्की ना बाबा? अरे असं काय करतो? हे बघ, एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर, लव्ह अँड क्रिकेट. हा चल चल टाक, बिंदास टाक रे. बघा बाबा, मी माझा नॅचरल. ए बाबा बिबा घरी चल. चल बाबा बिबा घरी. इथे मला काय बोलतात? ए माने सांग काय बोलतात? सिक्सर खांड्या. ए चल. घाबरलं. ए बन्या, बाप नडतोय तुझा आपल्याला. टाकतो ना. हा मग नीट टाक चल. खांडेकर वर्गा बिरगा काय बघायचं नाही हा? येणार काय? बॉल गेला पाहिजे डायरेक्ट, विषयच झाला पाहिजे. बॅटला आला की बॉल डायरेक्ट तामनकर वहिनींच्या खिडकीतनं कढईतच गेला पाहिजे. माने हा? तामनकर बाई बघतायत रे. ओ बाबा काय करताय? अरे खेळ खेळ काय कुठं काय? ऑल द बेस्ट. अरे खेळ रे. चल चल चल. शाबास, शाबास, शाबास. आणि 4-5 पावलांचा रन आणि राईट मोर मारा करेल खांडेकर याला. हुकला रे हुकला. हुकला. हुकला रे हुकला. अंड्या हुकला. हुकला रे हुकला. अंड्या हुकला. ए भाई तू बोल ना, तुझा बाप आहे म्हणून काय बोलणार नाही तू? पप्पा
पहिला बॉल आरपार पाठवणार होतात, कळलं नाही काय? इन आउट कधी पण होता माझा पप्पा. आई गुड बॉल जा चल निघ. वाटता याला शिकवलं प्लास्टिक बॉलवर बाबा वाटता. खांडेकर एवढं करू नका. 5 बॉल 6 पाहिजे त्या. अरे तू नको टेन्शन घेऊ रे. 5 बॉल 30 मारू काय? कशाला 6च करायची त्या. अरे मारतो तू नको हे टेन्शन. बघा हो नसल जमू 1 रन काढून द्या, मी बघतो काय अरे ते. येडा का माने मी करतो चल बघा. आजा. व्यवस्थित होऊन द्या. इन टाक इन नाही तर आऊट टाक. शाबाश शाबाश बने शाबाश बने. चल चल बने बने 4 पावलांचा रनअप आणि अरे बॉल गेला खालून, खांड्या बघतोय वरून. अरे बॉल गेला खालून, खांड्या बघतोय वरून. बॉल गेला खालून, खांड्या बघतोय वरून. ए भाई तू बोल ना, तू का बोलत नाही? बोलतोय ना मी. अरे बाप तुझा बोल ना. नडतोय आपल्या, तू नाही नडत आहे. बोलतो ना. ए पप्पा ए तिरमिरलास काय? तिरमिरलास काय? तिरमिरलास काय? मला दिसला नाही ना आताचा. नाही काहीतरी कर ना, काहीतरी कर ना, नाही तर घरी जाऊन चपात्याला चपात्या. ए पोरगा बापाला बोलला. अरे बायको बोलावते. घरी जा घरी जा. बायको बोलावते. घरी जा घरी जा. शाबाश शाबाश बन्या शाबाश शाबाश शाबाश. अरे एक मिनिट मान्या का खाली मस्त ना तुझ्या. ए, ओ, खांडेकर काय करताय? अरे करतो रे. अरे काय करतो रे? काय करू नका तुम्ही. 1 रन काढून द्या, नाही तर मी बघतो. पोरांसमोर लाज काढू नका. मी आता सुपला शॉट मारतो बघ. कुठला चोपला? नुसता ढकला बॉल. चोपला कशाला? 1 रन का? मी बघतो ना पुढचं. मी करतो ते बघताय मी करतो अरे त्या बघता बघू दे. तू नीट खेळ बाबा. अरे मी करतो रे बाबा. काय बोलायला लावू नको परत मला. 4 बॉल 24 मारू काय? 4 बॉल 6च करायचे त्या. कशाला 24 करतोय तू? मी करतो. चला काका वेळ होतोय. चला चला वेळ होतोय. चला शाबास घाबरला रे, घाबरला कोणतरी. शाबाश बने, बरोबर आहे बरोबर आहे. बॉल बघ बॉल बघ. एकदा राईटम ओव्हर आणि 4-5 बॉलांचा रनअप. नको नको घे ना. अरे अटकीत मटकी मटकीत वाळा. अंड्या आहे पिठाचा गोळा. अटकीत मटकी मटकीत वाळा. अंड्या आहे पिठाचा गोळा. शाबाश शाबाश बने. काका काय झालं काका? नाही येते कळतं काका. काकू बोलवताय, जाता काय घरी काका? अरे बायको बोलावते. घरी जा घरी जा. बायको बोलावते. घरी जा घरी जा. नाही जमत आहे ना. आता सोसायटीतल्या पोरांबरोबर चमचा गोटी खेळ ना. ए मँडी मँडी, माने काकांची बॅटिंग कशी आहे माहितीये ना? कशी रे? कवट्या महागाचा बॅकग्राऊंड आहे बघ. काय धावतो? नको हे पाम्या. मी केलं लक्षात ठेवा. सॉरी सॉरी काका सॉरी. जास्त चल 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 बने चल. येऊ दे अजून एक डॉट. चल मान्या का खाली भाडं किती आहे? तुला अरे खांडिया माहिती काहीतरी लोद्या. करतोय मी काय तू काय करतोय जाड्या? लाव की बॅटला बॉल. माने तामनकर बाई बघताय. अरे बघू दे त्यांना. ओयनी आतमध्ये जा तुम्ही. लोद्या नीट खेळ सांगू टाकतोय. लाज काढतोय पोरांसमोर. हलव ना जरा मांडे हलव ना. मी कव्हर ड्राईव्ह करतो आता. मांडेकर नाव ठेवलं पाहिजे तुझं बेने. मी कव्हर ड्राईव्ह करतो अरे आता. कुठला ड्राईव्ह करून घरी जा बेने तू. कवर ड्राईव्ह करून 1 रन काढून दे मला. मी करतो मॅच घालवशील. 3 बॉल 6 पाहिजे द्या. मी करतो. 3 बॉल 18 करू काय? अरे कसं मी करतो डोक्यात जाऊ नको. मी करतो. मॅच घालवशील. अरे करतो रे. हा. बम्या अरे बॅट्समनचं नाव काय माहितीये काय? अरे मी करतो. चले घाबरलाय. चल चल बने बने मस्त बने केलाय. चल बघ आता. घे पुन्हा एकदा. आणि करा येऊ का? थांब याला आउट नको करू. याला उभाच राहू दे वरती, कारण हात आपल्याला जिंकवणार आहे. अरे 5 लाडू पाटावर. खांड्या बसला बॅटीवर.
बॅटीवर 5 लाडू पाटावर खांद्या बसला बॅटीवर खांद्याची गटली बांधली रे खांद्या येला रे येला अरे खांद्याची गटली बांधली रे खांद्या येला रे येला येला खांद्या येला येला खांद्या येला घाबरले रे. ओ मान्या का MIDC माहिती आहे काय त्या जाऊन या अरे बॅट डोक्यात तुझ्या काय काय अरे गबदुल्ल्या तोंड खाली घालू नको बेण्या घालीन बुक्का मी तुला लाज वाटत ना यार एक रन काढ की कोण बॉल सावर ती तोंड नीट कर बुक्का घालीन बघ एक तर ही दिलंय मला माझं मला कळलं कसं सांभाळायचं लगा पोरांनी लाज धुतली तुझी इथं वाळत घातली ड्रायरनं सुकवली बेण्या हे बघा मॅच जर घालवलीस तर बघ तुला धावतोच मी तुला सोडणार नाही मी आज तोंड नीट कर रे मी करतो नीट खेळ माने काका तू घाबरे बाबा चिडले चल 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 बने, गरम झाल्या मॅच गरम झाल्या मॅच गरम झाली बने मी करतो रे डाक मी करतो रे डाक चल चल बने चल चल बने ए थांब बाबा ओ काका काय होतंय काय भाई पाणी आण पाणी बघ पाणी- बाबा काय- मशीन लाव्या काय काय आलं पाणी आहे का बाबा का खरं आहे का बाबा काय झालं बाबा बोलू नको कुत्र्या लावून गेला सगळं. एक ललवा बॉल टाकला इज्जत काढतो बापाची सगळ्यांसमोर अहो बाबा फक्त स्लेजिंग केली आम्ही. एवढी स्लेजिंग अख्खा बाप विकलाच मैदानात बायको बोलवते घरी जा कुत्र्या तुझी आई आहे ती बायको बोलवते बोलते घरी जा अहो पण बाबा आम्ही सगळ्यांनाच बोलतो असं. खांडेकर जाऊ जरा हा काका हे सगळ्यांनाच बोलतात रणनोक खांडेकर काका हे सगळ्यांनाच बोलतात मला पण बोलले होते काका हे दत्त्या जा तुझ्या पोराच्या पाळण्यात झोप जा असे बोललेले मला डेंजर आहेत काका आपण मन मोठं ठेवायचं काका लक्षात ठेवा याला मनाचा मोठेपणा नाही मनाचा निर्लज्जपणा म्हणतात माकडा तुला बोलते ना ए बारक्या घरी जा असं तुझा पोरगा बोलेल तेव्हा तुला कळेल अहो पण पप्पा मगाशी तुम्ही बोललात ना एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड क्रिकेट. अरे पण एवढी इज्जत काढली रे बापाची नालायक हाड याला अरे काका मनापासून नाही बोलत आम्ही स्लेजिंग म्हणून म्हणजे अरे याच्यासाठी काय काय केलं माहित आहे माने याची आई ओरडायची म्हणून मी याला लपून चपून बुड्डे के बाल आणून द्यायचो बुड्डे के बाल सारखा चड्डीत मुतायचा म्हणून आई नागडा ठेवायची मी चड्डी घालायचो तर याला चड्डी घातली नसते या सगळ्या नागडा बनून बोलले असते ना याला खांडेकर रडू नका तुम्ही अरे तसं नाही, मला मी केवढं केलं माहिती काका आम्ही काय असं गेम कुत्रा एक ललवा बॉल टाकायचा ना काका आम्ही गेम मध्ये केलं काय असं तुम्हाला अरे तुमचं नाही रे तुम्ही बोला तुमच्यासाठी काय नाही केलं ह्याच्यासाठी केवढं केलंय मी कोविड होता माने कोविड कोण जवळ जात नव्हतं असे कुत्र्यासारखे लांबून टाकायचे मी एकटं बोललो माझा पोरगा आहे बापू आहे माझा मी घेणार जवळ मी गेलो त्याच्या जवळ याची मोठी बहीण झाली ना ह्याची ताई तेव्हा बायको बोलली होती थांबूया मी आग्रह धरला म्हणून आलाय इकडे याच मैदानात उभं राहून ठरवलं नसतं ना मैदानात काय जगात पण आला जा रे हाड ऐका अरे काका ना बाबा आम्ही मुद्दाम नाही मी काय बोलतो काका जिंकलं तुम्ही चला नाही नाही नाही, ठीक आहे हरकत जिंकलं. हा, हे बघ हे बाप म्हणून मी ठीक आहे याने मला हे नाही केलं मी खेळाडू म्हणून खेळणार थांबा बाबा. नाही, नाही, खेळत खांडेकर जाऊ द्या पोर आहे ती जाऊ द्या खेळ, खेळ. हळूहळू. माने खांडेकर मी टच करतो नाही, धावतो करत. आता मी वरती या मी खाली रनआउट झालो तरी तुम्ही बॅटिंग कराल मोरे येतील बॅटिंगला सगळं करून झालं तुला बोलवतो नीट खेळा काय टेन्शन नाही काय पाहिजे तसं खेळा तुम्ही मी ए, काय काय बोलू ना कोणी ए मी काय बोलतो मांड्या काय बोला असतं बघ नाही नाही सॉरी आम्ही तुला लय खाज मध्ये मध्ये बोलायचं बोलू नको मध्ये शाबाश शाबाश काका. हा चला वो हा चल काका टाक आता आणि हा मारलेला षटकर मुत्र्या घरी जा मुत्र्या आई बोलावते चपात्या कर घरी जा तुझी टकली बांधली तुझी
बाबा तुम्ही इमोशनल झालात ए, ललवा चल अरे असा इमोशनल होऊन मॅच जिंकवलं सांग माने ह्याला मला सिक्सर खांड्या नाही रड्या खांड्या बोलायची रड्या खांड्या ए, तुझी गटली बांधली रे ए, बोला माने बोला जुळेला तुम्ही काय पण बोलताय ए जा तुझी आई बोलवते चपात्या कर जा चल बाग चाल म्हणे तुझा बाप आहे ना एक नंबरचा नल्ला माणूस आहे अरे गेम केला भाई आपला मला काय माहित होतं तुला काय माहित होतं म्हणजे काय ए चकटी पिकटी तुझी टकटी जा चल तू चाल चल वाट ए पम्या टोम्या चाल आणि हा चावेल कधीतरी चल ए चल टोम्या पाल सुपर डुपर हिट परफॉर्मन्स कडक बॉयज व्हेरी वेल डन येस प्रसादा मस्त मस्त कॉन्सेप्ट होती आणि शेवटचा ट्विस्ट ला जवाब होता पम्या तुझ्यासाठी एकदा टाळ्या पम्या खूप छान केलंस तू आज खूपच छान केलं तुझं इतकं छान मी आधी कधी पाहिलंच नव्हतं पम्या अप्रतिम आणि मी मॅच खेळायला कधी येत नाही याचं कारण तुमच्या लक्षात आलंय का हा तामणकर वहिनी शेजारून बघतायत आता तिकडनं कशाला बघायचं मस्त मस्त रंगवलात फुल ऑन एनर्जी होती का ते ज्या घोषणा देत होतात मध्ये तुम्ही चौघं त्या पण फार रंजक होत्या आणि बोचऱ्या होत्या म्हणजे लागणाऱ्या होत्या खांडेकरला त्या लागणाऱ्या होत्या पण त्याच्यानंतर शेवट असा त्याचा बदलेल हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे अजून मजा आली पशा मस्त तुम्ही चौघही मस्त सावत्या एक ते पोट लावून एक वेगळं कॅरेक्टर नाही केलंस तू ते मस्त वाटलं खूप. मजा आली मजा आली येस तामणकर वहिनी हिट परफॉर्मन्स होता सावत्या ते खूप भारी दिसतंय पण खूप मस्त दिसतंय आणि म्हणजे मला असं वाटतं की बरं झालं जरा प्रॅक्टिस केलीस चांगलं आहे खूप छान सांघिक परफॉर्मन्स होता स्लेजिंग सुरू झालं तेव्हा मला पण थोडं भावासाठी वाईट वाटत होतं की कसं बोलताय पण मला अंदाज होता की काहीतरी येणार पलटवार आणि तो असा आला अनएक्सपेक्टेड आला खूप छान आला मजा आली तुम्ही सगळ्यांनी चौघांनी पण मस्त रंगवलत स्किट मजा आली बॉईज वेल डन वा 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 मंडळी आता आपण एका रेनकोटची गोष्ट अनुभवणार आहोत त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या सादरीकरणामध्ये चिंब भिजण्यासाठी ज्यासाठी मंचावर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम रत्नागिरीचं रत्न रमेश पेटकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने हॅलो 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 बन हा बोला बोला अरे पाऊस आहे काय नाही इकडे थांबलाय पाऊस मग चाय प्यायला येऊ काय या पण मी आज उधारीवर चाय देणार नाही येताना पैसे घेऊन या मी आलास किती पैसे करशील हिटलर पण एकटाच मिळाला शेवटी माहिती आहे ना अहो, त्याचा नका मला सांगू मला पैसे द्या तुम्ही नाही नाही होय बरोबर आहे टेन्शन घेऊ नको फक्त मी जरा तुला एक ऑफर दिली तर घेशील काय कसली ऑफर तुला जर भारीतला रेनकोट मी मिळवून दिला तर मला उधारीमध्ये कन्सेशन मारशील काय उधारीमध्ये कन्सेशन म्हणजे कळलं नाही मला अरे टपरीच्या उजव्या साईडला बघ बघितलं एक पेंग्विन ना रेनकोट घालून उड्या मारत येताना दिसेल तुला हो हो दिसतोय होय ना दिसतोय ना हो आता काय करायचं तर ऐक कळलं काय सगळं रिदम मध्ये सांगितलंय कळलं ना कळलं हा आता ये आता बघ हे काय कादमानू व्हाईट बॉल कोणाला देताय वाईट बॉल रे
मी कशाला वाईट कुणाला बॉल देऊ? तसं नव असं हात पसरून आलात म्हणून बोललो वाईट बॉल कोणाला देत आहे. अरे नाही वसाड्या, हे पाऊस पाण्याचा दिवस आहे. चालता चालता चुकून मी गटराच्या झाकणात पडलो तर डायरेक्ट समुद्रात जाईन ना. असं केलं म्हणजे वरच्या वर मी अडकन वरच राहीन. हो काय कदमनू, तुमच्या डोक्यावर ना भात लावला पाहिजे. येडायच काही माझ्या डोक्यावर भात लावशील? एवढं सुपीक डोकं आहे तुमचं. येडा बसा बसा बसा. बसतो बसतो, माझ्या डोक्यावर भात लावणार. ओ, हे काय काय हा रेनकोट कुठं सापडला तुम्हाला? काय येडायच काय रे जल्लत पण सापडला कुठला? अरे काल तालुक्यात 700 रुपयाला घेतलाय हा. अरे बाबा पावसाचा काही नियम नाही आहे म्हणून आपला मी घालून सगळीकडे फिरतोय ना. आणि टीव्हीवर पण सांगितलंय काय दुष्काळ पडणार आहे, यल नुन्नी येणार आहे ना. कदमनू, यल नुनी नाही, यल निनो, यल निनो. अरे काय काय ते वरच्यावर काहीतरी होतं, आपल्याला काय माहितीये? रेल्वे काय पण सांगतात, काय घडत नाही काय ना उगाच सांगत असतात. ते जाऊन दे मरू. पण हा भाव मी नवीन रेनकोट घेतलाय. ऐक हो पाऊस पाण्याचा दिवस आहे, तू पण एक रेनकोट घाल असा सेम टू सेम मचाड्या. अहो, घालायला घेतला होता मी. अहो कोणीचा चोरला नाहीत ना, माहितीये काय? अरे कोणी चोरला आणि तुझा गावला ना मला, मग असा मरतोय माझ्याकडनं बघा तू. याडाच काय रे? काय? रेनकोट कशाला कोण चोरते? अहो, माझं पण असंच झालं. रेनकोट कोण चोरणार म्हणून इथे टपरीवर ठेवून गेलो, मग? कोणीचा ढापलान की नाही माझा रेनकोट. तुम्हाला सांगतोय हल्ली चोरांचा सुलसुलाट एवढा वाढलाय ना, म्हणजे कधी कुठनं काय चोरतील ना सांगू शकत नाही. पण मी सांगतोय, ज्याने कोणी माझा रेनकोट चोरलाय ना त्या माणसाचं भलं नाही होणार. भलं त्या माणूस टिल्ल्याचा टिल्ल्या राहील, त्याच्यापर्यंत पावसाचा एक थेंब नाही पोचणार असा मी शाप देतो. तुला वाटतं मी हा रेनकोट चोरलाय वाचाड्या? मी असं कुठे बोललोय? तुमचं नाव घेतलंय? मग आपल्या या गावात टिल्लू माझ्याशिवाय दुसरं कोण आहे काय? अहो कदमानू, ज्यानं चोरला ना त्याला मी टिल्लू बोललो. टिल्लूनच चोरलाय असं बोललो काय मी? एकदम असं डायरेक्ट टिल्लू नाही बोलायला पाहिजे. अहो माझं दुःख किती महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये काय? काय आहे दुःख? नवीन कोरा घेतलेला मी रेनकोट कोणतरी चोरून घेऊन गेला, सेम टू सेम असा काळ्या रंगाचाच होता तो. अरे काल्या रंगाचे सगळे रेनकोट सेम टू सेम असतात वाचाड्या. अहो माझा हाच होता. हा नाही आहे वाचाड्या. हा म्हणजे हा असाच होता, मी घेतला होता. तुम्हाला सांगतो, ज्यानं कोणी चोरलाय ना लिहून देतो, त्याचं भलं नाही होणार. त्याच्या मेंदूत किड पडतील, किड. एक वाक्य पाठांतर होणार नाही त्याचं. अनपड भुरीन वाचाड्या फालतूगिरी करशील तर वाचाड्या मी नवीन विकत आणलंय ना तालुक्याला जाऊन वाचाड्या. मारेन एक झाड मारेन. काय जे मला चालेल तुम्हाला मी बोललोय कुठं? काय ते गप तू वाट तुझं सांगतोय मला. मी नवीन आणलंय 700 रुपये देऊन. मला सांगता जाईल कोण रे? जादू? कदम कदम. अरे आहेत ना? अरे वा बने. हो काय झालं? एवढा आश्चर्यचकित का झाला सर? थांबा, तुमच्याकडे येतो मी. थांबा, तुमच्याकडे येतो. थांबा बने. हो माणूस की भाजून खाल्लीस ना तू? मी काय केलं? बोलायचंच नाही मला तुझ्याबरोबर. पण झालं काय? तुझ्याबरोबर बोलायचंच नाही मला. केलं तरी काय? काय केलंस तू? काय? परवा तुला मग काय म्हटलं मी? काय? एवढा धोधो पाऊस पडतोय तर मला तुझा रेनकोट दे. तेव्हा तू मला दिलास नाही. आज एवढं कडकडीत ऊन पडतंय, चालता चालता एखाद्याचे पापड वालतील एवढं ऊन आहे हा? आणि ह्या माणसाला तू रेनकोट दिला घालायला आणि मला दिलास नाही तू? अरे बाबा तो माणूस म्हणायचा तुला का? हा तुझा लाडका आणि आम्ही दोडका आहे काय? ऐक रे बाबा, हा मांजाचा रेनकोट आहे, ह्याचा कुठला? आता कुठला? अरे तू का बस, तू बोलू नको. कदमा थांब तू. तू आपला विषय काय मला सांग. आम्ही काय माणूस नाही आहेत? आम्हाला रेनकोट नाही दिलं तर आम्ही माणूस नाही काय? म्हणजे असं आहे का बाबा? आम्हाला डोकं आहे आणि ह्या कदमाला शिंग आहे असं आहे? आम्हाला 2 पायात माणसारखे, ह्याला 4 पायात असं काय आहे? आम्ही ढुशी मारत नाही, हा ढुशी मारतो असं काय आहे काय? म्हणून तू भेदभाव करतोस आहे सगळा. ए वाछाड्या, बोलता बोलता बैल केला जायस तुम्हाला. नाही तू कशाला एकटा बैलांच्या शर्यतीत धावतोस आहे? जरा थांब ना, आमच्या दोघांचा विषय आहे ना. अरे पण तू माझ्याविषयी बोलतोस म्हणून बोललो ना मी. अरे माझा याला सरळ प्रश्न एकच आहे. रेनकोट मी मागितला होता ना त्याचा, मग त्यानं मला न देता तुला का घालायला दिला ना? अरे एवढं पण त्याचा रेनकोट नाही आहे, तो माझा आहे. तालुक्याला जाऊन मी विकत आणलाय. फालतूगिरी करतोय. अच्छा ते तुझा आहे? अमा? काय बोलतोस आहे काय? हा, येड्या. अरे, बनेचा पण सेमच होता हाय म्हणजे. वाटता तो कोणी तो चोरला माझा इथला. होय? ज्याने कोणी चोरला तुम्हाला सांगतो त्याला ना लूत लागलेलं कुत्र चावल. ए वाड्या, कान फाड फोडून वाचाड्या. तिकडे लांबून बोल ना, इकडे जवळून बोलतोस काय? मला टेन्शन येतं ना. काय झालं काय? अरे बाबा मी नवीन घेतलंय ना. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. मी काय म्हणतो पण हा तुझा रेनकोट आहे? म्हणजे काय माझंच रेनकोट आहे. ढगला वाटतोय फार. अरे ढगला म्हणजे ढगलाच आहे ना वाछाडी. आता काय करतोस? मी काल गेलो होतो ना तिकडं. हा
तर त्याने मला बोललं बाबा ना रेनकोट ते पाऊस कधी पण येईल ते रेनकोट दे." तर मला त्याने रेनकोट दिला आणि तर हा असा दिला. अच्छा. मी बोला बाबा ऐक माणसं, हा. माझ्याकडे आधी एकदा बघ तू, हा रेनकोट मला किती मोठा होतोय. नाही बरं. तर बोलला ना ही एकच साईज आहे, मग काय करू. मग मी तिकडे किड्सच्या दुकानात घुसलो. अच्छा किड्सचं दुकान घुसलो. त्याला बोललं बाबा माझ्या साईजचा दे. त्याने मला दिला साईजचा, माझ्या उंचीचा दिला. पण काय तो जाडीचा नाही त्याला झेपला. तो त्याच्यामध्ये असं लांब होई माझ्याकडनं. लहान मुलांचं कसं असतं उंची मॅच झाली बरं. पण जाडीच मॅच होऊ नये. बोललं बाबा हा नको तुझा दे. तर मला त्याने हाच दिला आणि परत रिटर्न बाबा तुमच्या मापाचा हाच आहे म्हणून मी आपला हा घालून आले. सगळे कदमा बरोबर आहे. मी काय म्हणतो एवढी सगळी धावपळ करण्यापेक्षा रेनकोटची पॅन्ट घेऊन जर एवढी चढवलीस आणि इथं गाठ मारली असतीस ना तरी झालं असतं. तुला काय केवढा लागतो एवढी धावपळ करशील. डोलं फुटले तुझं वसाडे. एक आपल्या माझ्या परीने एक सांगितलं. अरे खाली हाय पॅन्ट मला नाही बरं आहे. काय पण जरा बघ वसाड्या मग बोल ना. डोकं कशाला खराब करतोय रे. नाही नाही चांगला दिसतोय. फक्त मी एक सांगतो रातच्या टायमाला जेव्हा हा घालून फिरशील बाहेर हा. तेव्हा इथं रेडियम लाव. कशाला? लक्षात घे गावातले आपले सगळे शिकारी पिसाळलेत बंदूक घेऊन बाहेर पडलेत. तुला जर रानडुक्कर समजून त्यांनी गोली मारला नाही तर तुझं मरण्याचं टेन्शन नाही रेनकोटला भोग पडेल. काय मित्र आहेस का कोण आहेस वासाड्या तू. तसं नाही माझं मरण्याचं तुला टेन्शन नाही. रेनकोटला होल पडेल त्याचं टेन्शन आहे तुला. फाटेल रे. आणि हे बघ मी नवीन रेनकोट घेतलाय त्याच्याबद्दल तुला चहा देतोय अच्छा. गप्पी आणि गप जा. काय एक कन्फर्म. शांत व्हा, शांत बसा तिकडे, शांत व्हा. सावकार. गावचा हिमेस आला हिमेस. ये बा. ये मर्या इकडे. भर पावसाळ्यात ना धाडसच लागतं असं गाणं गात यायला. म्हणजे काय तर गाणं असा पावसाळ्यात उघड्यावर असा गाणं गात फिरू नको. का चढणीचं मासा आहेत ना गल्यात जाऊन सूर शोधतील अशी. वासाडी पडली तुझ्या तोंडा होती. अरे येता येता ते लावणी लावित होते ना अच्छा. ते गाणी म्हणतोय माझ्या तोंडात बसला म्हणून गुणगुणत आलो. हो, नाही चांगलं आहे चांगलं आहे. तू तिकडे लावणी लावलीस ना हो. आम्ही इकडे जराशी भाजावल केले. झाली. आपण लावणी कर. झाले ना? झाले चिकन नको करू. अरण्या अरण्या हा, काय लक्ष कुठं आहे तो वासाड्या बरा आहेस ना. हा बरं आणि काय रे आजकाल काय उन्हात आता जास्त फिरतोस काय. नाही बा. अरे मला स्किन बघ केवढी काली पडली तुझी. ते क्रिकेट मध्ये कालीच की नाही वचड्या. मग काय अरे वचड्या रेनकोट काला आहे माझा. जरा बघ डोलं फुटलेत काय तुझं. सॉरी सॉरी अरे रेनकोट आहे काय. म्हणजे काय अरे हो हा रेनकोट आहे. काली स्किन बोलशील. बरे जरा पुढे रे. काय झालं? बाड फोडू काय झालं? परवा मला काय म्हणत होतास माझा रेनकोट चोरीला गेला माझा रेनकोट चोरीला गेला. हा काय ह्याच्याकडे आहे रेनकोट नाही तर तुला. काय? अरे बाबा हा माझाच रेनकोट आहे. मी नवीन विकत घेतला 700 रुपयाला. कदमा तू ज्या पद्धतीने भडकतोयस ना तर सगळा डाऊट येतोय की तू चोरलाच आहे पण. अरे पण मी कशाला चोरेल वसाऱ्यानो. तुम्हाला कळत कसं ना मी चोरलेला नाही हाय. हा माझा रेनकोट आहे. अरे हो तुझाच हाय बरोबर आहे पण कसा अरे बनेचा पण असा सेम टू सेम काला रेनकोट होता म्हणून मी म्हटलं बाकी काय नाही. अरे वसाड्यानो अख्ख्या जगामध्ये कालार हे असे रेनकोट सेम टू सेम असतात. बरोबर आहे. तू कशाला बोलतो वसाडी. हा रेनकोट माझा आहे. नाही नाही बरोबर नाही नजर असते ना. बरोबर. बनेचं रेनकोट आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही म्हटलं हा बनेचा रेनकोट आहे बरोबर. अरे कुठला बनेचा रेनकोट चाललाय तुमचा वसाड्यानो. हा माझा रेनकोट आहे. किल्लर 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 बा. नाही नाही हो तुम्ही भडकू नका कदमानू. असतील जगात लोकांचं रेनकोट पण माझा असा सेम टू सेम काळ्या रंगाचा होता. ज्याने कोणी चोरला ना शपथ सांगतो त्या डोक्यात वीज पडेल जागच्या जागी मरून जाईल तो माणूस. आणि कचरावाले येतील त्याला प्लॅस्टिक समजून त्या टिल्ल्याला कचऱ्यात फेकून देतील. नाही ना वसाड्या. माझा रेनकोट आहे ना रे. मला कशाला शाबू देतो ह्या वसाड्या. नाट लावतो. रडू नको रडू नको. अरे माझं बोलतोय नाही, वसाड्या. होय, नाही, तुमच्या समोर बोलतोय नाही नाही मला वाईट वाटलं मला वाईट वाटलं दिसत नसेल तर वाईट वाटलं मला. लक्षात घे. नाही नाही, बोलायचं नाही त्याला कोणी काय बोलायचं नाही. अरण्या आता यांची थोबाड आपण गप करूया. आता आपण दूध का दूध आणि पामतेल का पामतेल करू. चल काय येडायच काय वसाड्या. काय? दूध का दूध और पाणी का पाणी असं असतं ना ते. पूर्वी आता जमाना बदलला. आता दुधात पामतेल घालून विकतात सगळं. भेसळ केवढी मोठी झाली तुला माहिती आहे काय. नाही ना नख काढायला पेपर घेतोस ना तर वाच वसाड्या काहीतरी तेव्हा तुला कळेल बातम्या. काय तर काय पेपरचे उपयोगच वेगळे केले पाहिजे. एखादा पेपर नाही वाचला. नाही तर काय एवढं इकडे काय थांब चिडचिड. सगळी भांडा गेली. आता आपण सगळं दूध का तू कर इकडे काय आता? बाजूला ये, थांब बघतो सगळं. काय काय तुझा नाय आहे बने. सांगतोय वसाड्याला त्याचा नाही आहे म्हणून. तुझा पण नाही आहे. लेडीज आहे लेडीज लेडीज आहे लेडीज आहे ता.
लेडीज कसा वाचाड्या? मग अरे माग एल लिहिलाय, त्याच्या एल लिहिलाय. येल मध्ये लेडी. अरे वाचाड्या, त्याला ती साईज आहे. कोण बोलला? रेनकोट मध्ये एल म्हणजे लेडीज आणि एम म्हणजे मॅन आणि एक्सेल म्हणजे एक्सेल एक्झॅक्ट लेडीज. चिडू नका हो, थांब रेनकोट इथं घाल, तू वर जाशील. थांब खाली बसा, तिकडे बसा. एवढा पिसलू नको, नाही तर काय. आलू तात्या चाय घ्या. एवढा रेनू पण चाय घ्या. बने ही घे चाय. अगो बाय, सॉरी. बने अहो नाही, मला वाटलं मी बने. तसं नाही, मला वाटलं रेनकोट घालून मीच बसलो की काय. मला सवय ना रेनकोट मध्ये बघायची म्हणून बोल. सॉरी. अरे वाचाड्या, तू घातलंच नाही तर सवय तुला कधी होणार शांत आहे? शांत बस. सांगा वाचाड्या. तू बस तिकडे. तर मुचकट चाय घे ना, कोणी चाय घे. काय ते? हे बघ बने, वाऊ. आता तू गो म्हटलास कबाड फोडू तू. अरे सारखं मला बने बोलतात तर भाऊ अरे म्हणून आम्हाला वाटतं तू बने आहेस नाही म्हणून. तर काय. मी बने नाही. बरोबर ना बने? अरुण आहे मी. बने. अरुण आहे मी. अहो असं अरे हो, रडू नकोस, मला कळतंय तुला याच्यात मन अडकलेलं आहे रेनकोट मध्ये. नाही तर काय. पण कसं आहे, आपल्या आयुष्यातली एखादी वस्तू गेली ना की अवदसा गेली असं समजायचं. ऐक. बरोबर ना रे? खरं. मला कळतंय तुझं मन अडकलेलं आहे, पण तुझा असं जरी ह्या रेनकोट मध्ये मन अडकला आणि अरण्याचं बरं वाईट झालं तर काय करणार? मला सांग. 500 रुपयासाठी माणसाला मारायचं काय मला सांग. ऐका ना माझं मन कसं ऐका. हा माझा रेनकोट आहे ना, तुम्हाला कळत अरे हो, सगळा काय कळतंय. करू आता म्हणजे तुम्हाला कळलं हा नाही माझा रे, कसा आहे, माणसाचा शाप लागतो. कसा? हा, नाही. खरं. कसा काय सांगू तुला? काय शेवटी हा बघ, ह्याचा रेनकोट चोरीला गेलेला आहे. म्हणजे हा शाप देणं तर लागणार का नाही मला सांग. अरे हो ना भावा. आणि ह्या रेनकोटला बोलून आमची नाट लागलेली आहे. खरं. नाट कशी लागली? नाट लागणार नाही तर काय, आम्ही सारखं तेच बोलता ना, चोरीला गेलाय. हा, हा. आणि ही नाट घेऊन जर तू घरात गेलास तर हा तुला पण फलणार नाही, ह्या बनीला पण फलणार अरे पण हा माझा रेनकोट आहे तर मला का अरे नाही? हो, आता चोरी झाली आपल्यातच झालेली आहे ना. बरोबर. आणि चोरी करणारा जर आपलाच माणूस असेल त्याला चोरी म्हणत नाही असं हल्ली मानतात. आता तूच म्हणालास ना. नाही, मी मध्ये मध्ये बोलतो. बंद आहे. ते- आता एक गुलजार हा एक तुझ्या. आणि कसं आहे, आता तुझी नजर लागलेली आहे, हा पण बनेची नजर लागलेली आहे, रेनकोटला ही काढावी लागेल. तुला काय वाटतं बालू? माझं म्हणणं, पहिलं ती नजर उतरवायला लागेल उतरावं लागेल ना. आणि नंतर ज्यानं कोणी रेनकोट चोरला नाही, हा. समजा कदमानी चोरला नाही. असू शकतं. कशाला उदाहरण देतो साहेब? नाही. मी चोरलेलंच नाही ना. नाही कसं, आता आम्ही तिघं उघडावात, तू एकट्यानंच रेनकोट घातलाय ना, म्हणून उदाहरण तुझं चपकल बसतं. अरे पण घरातून नाही ना, मी चोरलेलं नाही. किती वेळा सांगायचं? बरं, ज्यानं कोणी चोरला नसेल तो एक्स कदम. हा असं बोल तू. एक्स कदम. जनरल मला काय एक्स कदम असेल तर त्याच्यावर बनेची नजर चढेल, आणि जे काय होईल ते त्या कदमाचं होईल ते होईल. आपल्याला काय करायचं त्याला? अरे पण नाही ना रे, कळतंय ना तुम्हाला. मला काय तुम्ही नाटला होता माझा रेनकोट आहे अरे मी. हो, नाही बरोबर, पण शेवटी नजर लागली ती काढावीच लागणार. काढावी लागेल. पण बने. नजर काढायचा कोण? कबाड फोडू का रे तुझा? याला सांग, नजर काढणार कोण या गावात? बऱ्या थांब. ए, कोण काढणार मला सांग. थांब. तू गोष्ट चांगल्या वलनावर आली, विस्कटू नको. थांब, विचार. हे काढणार दुसरं कोण काढणार आहे? हं? बरेच दिवस तुझे घेतलं नाही तर घे, आता वेळ आली तर. हा बघ, तू ते मनातल्या मनात, हा तू सगळं मनातल्या मनात बोल, बाकीचं मी तुझ्या वतीने सगळं बोलतो. चालेल. ए अरे जातोस कुठे? मी कशाला बसू इकडं? अरे इथं बस वाचडा. कशाला पण मी? अरे मी काय बोलतोय तर ऐकशील का नाही हा. तू? ये बस जा. आवाज अरे, माणसाला समोर, बोल. हा. या पुढे बसा. बाय माझी आईशी सत्याची पांढरे बाय माझी आई संध्याकाळचा प्रहर आहे, तो बोलणं गेला राजेश बाय माझी आई. तर बाय माझी आईशी हा. हा जो काय बनेचा रेनकोट जो चोरीला गेलाय, बाय माझी आईशी जो कोण असेल काय असेल तू बघून घे बाय माझी आईची. हा. तर हा जर रेनकोट घालणारा जो माणूस आहे तो बाय माझी आईशी पावसाच्या पाण्यात वाहून नको जाऊ दे बाय माझी आईशी. तर बाय माझी आई ह्या जो रेनकोट कुणी घातलेला आहे, जो माणूस इथं दिसतोय आपल्याला, त्याच्यावर विजेचा खांब पडून हा चिरडून नको पडू दे बाय माझी आईशी. अरे वसाड्या, कशाला नजर काढतो साहेब? काढायला नको. अरे तू जे बोलतो साहेब तो ऍक्शन वेगळीच करतोय तो वसाडा. अरे तुम्ही मला कळतं ना, कशाला हे तुम्ही फालतूगिरी चालले यार फुकटची. मी सांगतोय ना, माझं मला टेन्शन येते रे. माझा रेनकोट आहे ना, मी विकत घेतलाय रे. मला नको आहे रेनकोट. तुम्ही आम्हाला रेनकोट नको, मी रेनकोट तुम्हाला मी. नाही बघ, याचा अर्थ काय? तुला पश्चाताप झाला. अरे नाही, मी माझा
रेनकोट आहे ना, मी ऐकून विकत आणलाय ना. आता तू काय आता तुला पश्चाताप झाला आता तू चोरी करायचं सोडणार आहेस बरोबर अरे आपण चोरीच नाही केले ना वाचाडे नो. पुढचा जो रेनकोट घेशील ना तो पिवल्या करेल सगळे म्हणजे मी रेनकोट घेणारच नाही. मी पावसात भिजून मरेन, वाहून जाईल, पण मी रेनकोट घेणार नाही. अरे वाचाडे. आज्ञा. बने म्हणे दोनची आहे ती चल पण चला जरा. वा 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 नेहमीप्रमाणे छानच केलीत गणवा गणवी. मजा आली, खूपच मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा. इंटरेस्टिंग होती कॉन्सेप्ट आणि तू ज्या पद्धतीने आलास अरुण ते फारच मनोरंजक होतं. एका क्षणी तर तू ॲक्च्युली मॅन्युअलमध्ये अडकलेला वरती लटकलेला दिसलास आम्हाला, इतकं ते रंजक केलंस तू. आणि तुम्ही तिघांनी दरवेळेप्रमाणे जे तुमचा हुकमी एक काय अरुणला छळणं ते तुम्ही चोख आज कामगिरी बजावलीत. मजा आली. सही. तुम्ही फार गोड दिसत होता अरुणा, ते पेंग्विन सारखे आलात तेव्हा. त्या सिरीजची आम्ही वाट बघत असतो कारण नेहमी काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळतात. बने मला असं वाटलं की आज एक दोन वाक्यांपेक्षा जास्त वाक्य होती पण तू त्याला पुरेपूर न्याय दिलास. मजा आली. मंडळी, ऑर्डर केलेला पिझ्झा कधी येणार याची वाट बघत बसलंय एक कपल. तुम्हाला मात्र हसण्याची वाट बघावी लागणार नाही. चला तर जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. ये जवळ ये जवळ ये. आला आला टप्प्यात आला. शिकार करतोयस काय? दबा धरून बसलायस का तू? काय काय कोण असतोस तू? दादरचा वाघ असतोस की गोरेगावचा बिबट्या असतोस रे? प्रिया, तुझ्या समोर मी कात्रजची शेळीच आहे की नाही? हो की नाही? मला भूक लागली ओंकार, मला खायला हवंय. अगं डिलिव्हरी बॉयच येतोय, त्याच्याबद्दलच बोलतोय मी. आलाय तो, टप्प्यात आलाय. तू खरा मागवला आहेस ना पिझ्झा? पिझ्झा मागवलेला आहे, गार्लिक ब्रेड मागवलेला आहे, तुझ्या आवडीचा चोकोलावा केक पण मागवलेला आहे. कधी येणार आहे मग हे सगळं? येतोय. कॉलेजमध्ये होते ना, कॅन्टीन मध्ये नुसतं पाय ठेवलं तरी अशी रांग लागायची मुलांची प्लेट घेऊन. का प्लेट धुवून द्यायचीस त्यांना? मस्करी करतोस तू आता? मला भूक लागलेली असताना माहिती ना माझं काय होतं? मला असं मला खूप राग येतो भूक लागल्यावर. मी अशी राईट्स नाहीयेत त्याचे, राईट्स नाहीयेत. हे होते मी, हिरवी मिरची होते मी. येस आय नो प्लीज डोंट प्ले विथ मी. आय नो. तुला असं राग आल्यावर, भूक लावल्यावर तू हँग्री होतेस, मग तू फिजिकल व्हायला लागतेस, मग मारामारी करतेस. आय नो. मग येतोय प्रिया, थांब थोडा हे वेळ. झालंय म्हणून काही बनवता येत नाहीये. आय नो. हो पोटात चिमटली नसती तर मी स्वतः आता खिचडी केली असती, आपण खाऊन झोपलो असतो. खरं आहे. पण येतोय की नाही? एकदा काम सांगितलं तेही जमत नाहीये. 10 मिनिटांनी पिझ्झा येणारे म्हणाला 35 मिनिटं झाली आता. अगं बाबा, गोलात आहे. कुठल्या गोलात हे आहे? बघ त्याची बाईक अशी गोलात दिसते बघ, अशी फिरते बघ, अशी म्हणजे तो उतरतोय, अशी उतरतोय. ते अरे माझं अँटीबायोटिक्स घेऊन झालेत, मला ना ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागतो. येई. ओंकार. आला काय? अहो तुम्ही डिलिव्हरी बॉय आहात? डिलिव्हरी आजो बॉय आहे. डिलिव्हरी आजोबा. पार्सल घे. हा सॉरी हा. आजोबा, अहो किती वेळ झाला आजोबा? तुम्ही हे चुकून स्वप्नविलास फेज 1 ला गेलेलो. नाही फेज 2 लिहिलं होतं ना आजोबा, मग कशाला जायचं फेज 1 ला? ती फेज 1 रस्त्याच्या बाजूने दिसते ना, तुमची बिल्डिंग दिसत नाही. हो आमची दिसत नाही. बरोबर आहे. मी म्हणत होते आपण फेज 1 ला घेऊया घर, पण नाही. रोडचा व्ह्यू नकोय आम्हाला, समुद्राचा व्ह्यू हवाय. कसं काय रोज समुद्र बघून बघून सागरी सेतू बांधणार आहे त्या समुद्रावर. वारा चांगला येतो की नाही आपल्या घरात? पाऊस पण येतो तेवढाच. कारण आपला पश्चिमेला आहे की नाही ही खिडकी, म्हणून वारा पाऊस सगळं येणार. आपण कसं म्हणणार की वारा पाहिजे पाऊस नको? निसर्गाला तो असं डॉमिनेट करू. ते निघाले. आजोबा हे आजोबा द्या अजून द्या. एवढंच आहे. पिझ्झा आहे ना? असेल ना. यात
काय मायक्रोस्कोपिक घडी काढून टाकलंय की काय ह्याच्यात काय ह्याच्यावर काहीतरी थेंब टाकल्यावर झूप असं मोठं होणार आहे ओंकार हा कसा पिझ्झा असेल एवढी बडबड करण्यापेक्षा उघड ना. अगं काय हा का अगं उघडायचं काय आहे टाइमपास करतोस यार तू. अरे त्याच्यात नाहीये ह्याच्यात काय आहे ते कळलं पाहिजे ना. पण कशाला कळलं येऊ का मी नाही थांबा हो मी तुला पिझ्झा मागवायला सांगितलं ना, साबुदाणा वडा का मागवलायस तू? अरे मी पिझ्झाच मागवलेला. अरे एक घास खाऊन माझी ऍसिडिटी कुठचं कुठे जाते रे. आय नो. अहो आजोबा हे वडे कुठून आले कढईमधून कढईमधून बोलले ते हसत बस मग आता. हास्य जत्रा खेळत बस एकमेकांची. मुसळधार आजोबा काय करताय हे वडे आम्ही नाही मागवलेले ही आमची ऑर्डर नाहीये नाही का नाही एकदा बिलाचा ऍड्रेस बघता का बिलाचा ऍड्रेस नाही तोच आहे. बिलाचा ऍड्रेस तर तोच आहे मग बरोबर आहे मग बरोबर नाही हे आमचे वडे नाही आहेत काय करायचं ऐका ना काय एकतर पावसाचे दिवस आहेत त्यात माझं वय झालंय त्याचा काय संबंध मी तुमचं टॉयलेट वापरू शकतो का अरे देवा. आजोबॉय आधीच तुम्ही लेट त्यात तुम्ही वापरताय टॉयलेट कसं होईल काय 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 पचकन विनोद फ्लश करून टाकला असता आजोबॉय या 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 काका या मी सांगते. इकडनं सरळ जा. नाही माहिती असू दे माहिती असू दे. माहितीये म्हणजे फार मोठी खोली नाही ना तुमची 1 BHK तर आहे किचनच्या समोर वॉशरूम असणार मधलं बटन आहे हा. नाही असू दे 3 बटन असणार एक बेसिनचं एक एक्झॉस्ट फॅनचं आणि एक वॉशरूमचं सगळं माहितीये यांना ऑर्डर चुकीची आहे फक्त बाकी सगळं माहितीये यांना तू माती खाल्लीस. मी काय माती खाल्ली प्रिया हे कसं चुकू शकतं? पिझ्झाचा साबुदाणा वडा कसा येऊ शकतो ओंकार? अगं ऍपचा काहीतरी घोळ झाला असणार आहे ऍपचाच गोळ बरोबर. हो. मी काय करू मग आता? ऍपचा गोळ झाला तर मी काय करू? मला भूक लागली आहे रे. माझ्या भुकेचं करायचं काय? ते आजोबा आल्यावर बघूया ना काय ते अरे बघूया म्हणजे एकतर तू ना चुकीची ऑर्डर मागवली आता दुसरी ऑर्डर करण्यात. थांब जरा आजोबा काय मुक्कामी का या आता आले आजोबा आले त्यांना विचारूया शांत हो जरा ऑर्डर या काय आजोबा काय होत आहे? काय धरू का काय काय होत आहे? काय होतंय काय एक मिनिट बसा बसा. आजोबा हो काय आजोबा काय होत आहे शुगर लो झाली मग कशाला सोडायची एवढी धरून ठेवायची थोडीशी एकतर शुगर लो झाली त्यात असे विनोद आजोबा सॉरी काय करताय काय होत काय झालं काय शुगर काय चक्कर काय येते तुम्हाला? नाही मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं मग त्यात तुमची ऑर्डर आली मग म्हटलं ऑर्डर पोचवतो आणि खातो पण तोपर्यंत विकनेस आला हे दे तुम्हाला साखर आणून देते. नाही नको साखर नको साबुदाणा शुगर वाढवतो नाही का हा मी साबुदाणा वडा खातो अहो पण तो आम्ही मागवलेला साबुदाणा वडा आहे शब्दाचा अर्थ कळतो ओंकार? लाज आहेस तू. कळतो मला प्रिया मी तुझ्या बरोबरच राहतो मला कळतो एकतर त्यांचं वय झालंय त्यांना चक्कर येते आणि त्यांच्या खाण्यावरती जातोयस तू. तुला कळतं का? अरे पण ते आपलं का मुळात डिलिव्हरी बॉय आजोबा काय आहेत मला त्यांच्यावर ओरडता पण येत नाही क्या लाय रे तुम्ही असं पण नाही करता येत बस आता ते आजोबॉय उपास सोडून झाला का नाही खा काहीच प्रॉब्लेम नाही बरं वाटतंय तुम्हाला आता? ओके आहे ना? नाही तसं फार बरं नाही वाटत आहे. अरे बापरे. साबुदाणा कसा पचायला जड असतो ना सरळ जाणारी साखर पाहिजे. अच्छा थोडासा गोडसर चहा मिळाला असता म्हणजे पचकन तरतरी आली असती. जा पटकन चहा कर जा. गपगा मला नाही करता येत मी कधी केला नाहीये चहा नाही मग नको आधीच शुगर लो झाली त्यात प्रयोग नको. इथे फेज 1च्या खाली टपरी आहे एक मी तिथे चहा घेतो. सॉरी मी केला असता माझं ना नेमकं हे झालं. हो नाही ताई तुम्ही चांगली माणसं आहात काय काळजी घ्या. हो आजोबॉय त्या ऑर्डरचं सांगा ना. अरे हा मग थोडं तेलकट आहेत साबुदाणे वडे आणि चटणी थोडी खवट आहे बाकी मजा आहे.
ए आजोबाय खरंच आता मला कसं बोलू मला यांच्याशी ओंकार. अरे आमची ऑर्डर पिझ्झा पिझ्झा ते राहिलंय ना त्याचं सांगा. असं होतं कधी कधी. कधी कधी आमच्या बरोबर सतत सतत होत असतं. सांगा काय ते. एक काम करा, तुम्ही ना त्या ऑर्डरचा फोटो काढा आणि रॉंग ऑर्डर म्हणून टाकून द्या. हवं तर आणखी एक पिझ्झा ऑर्डर करा, मी आणून देतो ना पटकन. काढ पटकन फोटो काढ. पटकन काय फोटो काढ ह्याचा कसा ह्याचा फोटो काढू ह्याचा ह्याचा ते काय म्हणतील आम्ही फ्रॉड करतोय असं म्हणणार नाहीत ते. एक काम करा, मी सांगू का, ताईंना सांगा पटकन 2 साबुदाणे वडे टाळायला. पटकन तळले की मग त्याचे फोटो पाठवू शकतो आपण. अहो बोट चिमटली आहेत हे कारण सांगून तिने आज जेवण बनवायचं नाही असं ठरवलंय की नाही. कारण आहे हे? कारण चिमटली नसती तरी तिला बनवता आले असते का तर नाही. तिला फक्त 3 प्रकारचे नूडल्स 2 खिचड्या बनवता येतात आणि अंड्याचं ती उकडलेलं अंड कमाल करते. नाही करते, ऑमलेट पण करते, झालं तर ऑमलेट नाही तर स्क्रॅम्बल्ड एग्स असं आहे. मरशील आज माझ्याकडे. मरशील म्हणजे काय, खरं सांगतोय की नाही प्रिया, तेलाचं काय नाही, तळणं बिळणं नाही, गरम तेलात पाणी टाकून अरे वा 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 किती मस्त आवाज आला, ह्यातच आमचा वेळ जातो, कळलं का. त्यामुळे तळणं बिळणं तिला काही सांगू नका. नाहीस का. ऑर्डरचं काय करायचं ते सांगा. एक काम करा, ऑर्डर तुम्ही फोटोऐवजी फक्त रिपोर्ट टाका. हो म्हणजे ऑर्डर डिलिव्हर्ड प्रॉपरली विथ एक्सलंट सर्व्हिस बट अनफॉर्च्युनेटली ऑर्डर प्लेस रॉंगली असं टाका आणि परत एक पिझ्झा मागवा, मी आणून देतो. म्हणजे आमचीच चूक झाली ह्याच्यात असं माझीच. अरे यार रिफंड कधी येईल. रिफंड वर्किंग 5 days मध्ये मिळेल ना. 5 days म्हणजे आज उद्या शनिवार, उद्या रविवार, मग गेला अख्खा आठवडा, परत शनिवार, म्हणजे पुढच्या सोमवार गेले पैसे माझे पैसे गेले. जाऊ दे, मला भूक लागली आहे, त्याचं कर काहीतरी. मी निघू. निघा फक्त मला 5 स्टार तेवढे द्याल. हो. आणि पुढच्या वेळी ऑर्डर नीट करा, म्हणजे गैरसोय होणार नाही. येतो. सॉरी हा तुम्हाला त्रास. नाही काय अडचण. काळजी घ्या. हो. आणि घराबाहेर पडूच नका आता शक्यतो. नाही ह्या घराबाहेर पडा, तुमच्या घराबाहेर पडू नका. ह्या घराबाहेर पटकन पडा. इकडे घसरडा आहे हा थोडं लिफ्टच्या इथे. ए मदर इंदलकर या काय तिकडे घसरड आहे. आणि यार कशाला येतात हॉटेलवाल्याला खरंच कळत नाही. हा कोणाचा फोन आहे, काय करतेस. तर मूर्खासारखी ऑर्डर चुकवून ठेवली आहेस, वरनं आता चिडचिड करत बसलाय. अरे मी सांगितलं ना ऍपचा घोळ आहे प्रिया, माझा घोळ नाहीये यार. हो ऍपचाच गोळ असणार. तुझं कधी काही चुकतं का ओंकार. सगळं एकतर माझं चुकतं, नाही तर ऑफिसमध्ये दुसऱ्या कोणाचं तरी चुकतं. मला कळायला हवं होतं आधी. घोळ माझ्या आयुष्याचा झाला इथे. कुठूनही कुठेही आईने मला विचारलं होतं लग्न आधी, 4-4दा विचारलं होतं, नक्की करायचं आहे तुला लग्न, नक्की करायचं आहे. 4-4 वेळा विचारल्यावर तू 8-8 वेळा काय सांगितलं. हो करायचं आहे, हो करायचं आहे, हो करायचं आहे असं बोललीस ना. असं बोलले एवढं वेड्यासारखं के हे एवढं केलं. काय बोलतोयस. केलंस तू तसं होतीस, कारण तू वेडी होतीस माझ्या प्रेमात. काहीतरी आपलं तू ना अति करतोस. आता मी खरी वेडी होतीये. भुकेने वेळ लागतंय मला, आणि मला भूक लागलीये. अरे ऑर्डर येत नाही तर मी वेडी ठरते इथे, आणि तू चुकतोयस तर तू शहाणा आहेस. अरे यार हे काय म्हणजे कम्प्लीट वेगळी कॉमेडी सुरू आहे तुझी प्रिया. केलंय ना मी सगळं प्रिया, नको ना हे सगळं. कर ऑर्डर. आता जर आली नाही ना बघ मग. करतोय, झाली आहे ऑर्डर प्लेस. पिझ्झा मागवलायस? करण्यात मी ऑर्डर प्लेस केलेली आहे. पिझ्झा मागवलेला आहे. आणि ते गार्लिक ब्रेड ते नाही मिळत आहेत, पण तुझ्या आवडीचा चोकोलावा केक मागवलेला आहे. केक आहे ना. केक आहे बाई, मिळणार तुला केक. भूक हे बघ झाला डिलिव्हरी बॉय असाईन झाला. बापरे हे काय ना, डॅडी आईसबर्ग हे काय नाव आहे. कोण येत आहे. त्याला कॉल कर ना. कशाला. किती वेळ लागतोय बघ ना. विचार ना किती वेळ लागतो. अरे हो ना, बघ ना कुठे आहात मला वाटतं. अरे थांब ना, ते तर 2 वाजणार, रेकॉर्ड होतोय कॉल वगैरे. हॅलो 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 हा हॅलो हॅलो बोला. हा हॅलो हॅलो अहो ऐकू येतंय का. हॅलो बोला ना. हा ते पिझ्झा मागवलाय ते कधी येत आहे तुम्ही. हॉटेलला पोहोचलोय, ऑर्डर आली की लगेच येतो. या हो लवकर या. येतो सर. येतोय पिझ्झा घेऊन येतोय. किती वेळ आहे. येतोय अगं, आता जस्ट घेतलाय पिझ्झा त्यांनी. चकचूक नको ग चकचूक करूस प्रिया, तेच आपलं. येतोय. तू मूर्ख आहेस. मी मूर्ख. या सगळ्याचं कन्क्लुजन एकच आहे.
तू मूर्ख आहे. मी मूर्ख आहे. तुझा चष्म्याचा नंबर वाढलाय. हा काय संबंध आहे याचा प्रिया? मग चुकतोस कसा? अरे चुकतं कसा? ऍपचा गोंधळ सांगितला अरे तर. असं कसं ऍपचा गोंधळ असेल? पिझ्झा आणि खाली साबुदाणा वडा. अरे चहा चुकून खाली टिक मार्क झालं असं झालं. हॉटेल ते बोले कुठलं हॉटेल पिझ्झा आणि साबुदाणा वडा असं एकत्र विकतं एका कॉलम मध्ये? तेच म्हणते, मग चुकतोस कसा एवढा? प्रिया यार माझा तुला खरं सांगू का, मी नीट व्यवस्थित ऑर्डर केलं होतं. हे बघ असं मी ऑर्डर केलं, पिझ्झा, गार्लिक ब्रेड, चोकोलावा केक, मस्त हे झालं, पैसे पण भरले. मग तिकडे फूड प्रिपरेशनचं ते कार्टून आलं, असं असं वर खाली होणार. मग नंतर डिलिव्हरी बॉयचं कार्टून आहे, ते बाईकवरनं जातात ना त्याचे गल्लीत ना, मला खूप आवडतं ते. त्याचे करेक्ट गल्लीत नाही येतात. आणि तुला म्हणजे आता पाऊस पडतोय ना प्रिया, तर पावसाळ्यात ना त्यांना असं सुपर हिरोचा केप लावतात. का तर पावसात पण ते आपल्याला आणून देतात. मग ते सुपर हिरो पण ते केप लावून सुद्धा रस्त्यावरनच अशी येतात, उडत नाही. असं याला म्हणजे ते असे ऍप वर कार्टून बघत बसतोस. अरे मजा येते. अरे तू कुठल्या वयाचा आहे सर? तू ऑफिस मध्ये हे सगळं करत बसतो? आपला आला डॅडी आला डॅडी ह्या गल्लीत ना इकडनं या, इकडे शॉर्टकट आहे. अजून अजून आज जाऊन बोल त्याच्याशी. फोन करणार रे, फोन करणार यार. तू ना माझा पेशन्स बघतोयस रे आता. प्रत्येक शब्दावर स्ट्रेस द्यायची गरज नाहीये प्रिया. थांब. हॅलो हॅलो बोला. हा तुम्ही ना वेगळ्या असानी या, तिकडनं शॉर्टकट आहे. हॅलो नाही सर, मी बिल्डिंगच्या खालीच आहे. अच्छा काय या मग वर या. लिफ्टने लगेच येतो सर. अहो 3 माळ्यांसाठी कशाला लिफ्ट चढत या. अहो सर, पावसाचे दिवस आहेत आणि काय ना माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय म्हणून. अहो नाही 30 माळ्याची आहे ना बिल्डिंग, ती वर 30 माळ्यावर लिफ्ट असेल, ती खाली येईपर्यंत तुम्ही उभे राहणार, गुडघे दुखणार. त्यापेक्षा वर या, पटकन या. ओके येतो. थँक्यू दार उघडच आहे. थँक्यू. ओके सर. ये जा ए लिफ्टच्या इथे तू जा ताटं घेऊन ये जा. पिझ्झा खायला कशाला ताटं हवी आहे? जरा इटालियन खाऊ ना थोडं असं वगैरे. पाणी आणते आणि काहीतरी आण. पण मीच आणते हा, तुटलेल्या हाताने. अरे डावा हातच नाही आपल्याला. अरे देवा, डाव्या हाताने आपण काहीच करत नाही. इधर हॅलो 302 तुम्ही नक्की फक्त पिझ्झा डिलिव्हरी बॉय आहात? म्हणजे सर द्या सर पाणी मिळेल का? पाणी द्या त्यांना. दॅट इज युअर ऑर्डर. थँक्यू. अहो ओलं आहे. काय ओलं आहे? सॉरी, ते काय तुम्ही पायऱ्यांनी यायला सांगितलं ना, तर पायऱ्यांवर जरा पाणी होतं, मी सटकलो, पिझ्झा पण सटकला, पाण्यात पडला. बट डोंट वरी. तुम्हाला तो 3 सेकंडचा रूल माहिती आहे ना? काय? की कोणताही पदार्थ जमिनीवर पडला आणि तो जर आपण 3 सेकंदाच्या आत उचलला तर त्याला जंतू लागत नाहीत. कुठल्या मूर्ख माणसाने सांगितलाय हा रूल तुम्हाला? माझ्या मित्राने दशरथने सांगितलं. सिरियसली? येस सर. कोण आहे हा दशरथ? डॉक्टर आहे का सायंटिस्ट आहे? नाही सर, तो त्याला व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड आला, त्याने मला फॉरवर्ड केलं, मग मी फॉरवर्ड केलं. तर व्हॉट्सॲप पासनं लांब राहा आणि सगळ्यात आधी दशरथ पासनं लांब राहा. या पिझ्झाचं आम्ही काय करायचं ते सांगा ना. ड्रायरने सुकवा सर. येस सर. आईसबर्ग. येस सर. डोक्यावर केस नाही, ड्रायरच्या कसल्या गोष्टी करतो? चांगलं बघा सर. काय चांगलं आहे? काय ड्रायरने सुकवायचा हा? अरे हे काहीच नाहीये ह्याच्यावर. जनरली टॉपिंग चीज बीज पराठा आहे हा फक्त. आता नाही सर, ते काय ते चीज खाली पडलं तर ते चीज चिकट असतं ना, ते कसं परत उचलायचं ना, आणि त्याला जंतू पटकन लागतात म्हणून. पण सर पिझ्झा ब्रेड चांगला आहे सर, त्याला तव्यावर भाजू शकता तुम्ही. आणि काय चहात बुडवून खाऊ? तव्यावर कसं वाटेल सर ते? हसू नका. सॉरी सर. हसू नका. हसतायत ते. अरे डिलिव्हरी बॉय आहात तुम्ही. मॅडम माझी चूक नाही आहे. हे बोलले की पायऱ्यांनी या म्हणून, नाही तर मी लिफ्टने आलो असतो. 2 मिनिटं जास्त लागली असती, पण पिझ्झा पाण्यात नसताना पडला. ओके नाही? तू सांगितलंस पायऱ्यांनी यायला? प्रत्येक गोष्टीची कशी माती करतोस रे? मी आले असते ना लिफ्टने, तुला काय गरज आहे नको तिथे तुझी अक्कल लावायची? ओंकार तुझ्याच
तुला पटकन तेरे लिए तू हिच्यासाठी चुकीचं आहे. ऍक्च्युली ना फेज 2 चुकीची आहे. ए काय करू ते सांगा. तर आता तुम्ही फॉल्टी ऑर्डर म्हणून टाका ऍपवर आणि सर मी काय करणार हो, मी तर अरे. माझ्या डिलिव्हरीचं काम होतं केलं सर. हो तो ऍप आम्ही फॉल्टी ऑर्डर टाकायलाच हे केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे. जेवण मागवायला डाउनलोडच केलेला नाहीये आम्ही. जेवण येत काय कर आणि पैसे कधी रिफंड होणार? 5 वर्किंग डेज म्हणजे गेले हे पण पैसे गेले. येणार आहेत ना, कधीतरी येणार आहेत. आता माझ्या भुकेचं बघ रे. काय करायचं तुझ्या भुकेचं ना, मला खा. सर काय मला 5 स्टार रेटिंग द्या सर फक्त. निघा तुम्ही. सर हे सॉरी चला निघा. 5 स्टार रेटिंग तेवढी द्या सर. द्या. मेरे प्रिया को इधर खाने को मिल रहा नहीं आणि 5 स्टार रेटिंगचं पडलंय तुम्हाला. का करता भगवान ने यार मेरे प्रिया के साथ. हे काय नशिबात घेऊन तिला जन्माला पाठवलंय तुम्ही. कारण हा आहे ना नशिबात माझा. हा नवरा असल्यावरती काय होणार अजून? ओला पिझ्झा साबुदाणा वडाच येतोय, हेच होणार. फक्त त्रास होतो मला तुझ्यामुळे, फक्त त्रास होतोय. हो. मी प्रेम पण करतो तुझ्यावर प्रिया, त्याचा पण तुला त्रास होत असेल प्रिया. हो. हो म्हणतेस प्रिया. हो य. काय यार हो काय सारखं तुला एक खरंच रे ओंकार, एक कुठली गोष्ट तू सक्सेसफुली केली आहेस मला सांग. तुझ्याशी तुला- लग्न? अरे बापरे. नाही तुला मोलकरीण शोधायला सांगितली ते तुला कधीही जमलेलं नाहीये. हा मला हे जमत नाहीये म्हणून तुला काहीतरी बनवायला सांगितलं ते तर आयुष्यात जमत नाहीये. आता तुला ऑर्डर करायला सांगितलं तेही तुला शक्य होत नाही. केली ऑर्डर यार प्रिया, सगळे चुकतायत त्याला मी काय करू. माझी काय चूक आहे. काय चूक मीच आहे का सगळं सगळं माझ्यामुळे तू चुकतो का. प्रॉब्लेम आहेस. मी प्रॉब्लेम. तू मूळ आहेस सगळ्याचं. मी प्रॉब्लेम आहे माझं. अश्मयुगीन काळात ओंकार राऊतला प्रॉब्लेमच असं म्हणायचे लोक. असे अरे अरे तुझ्या आयुष्यात काय ओंकार राऊत झालाय मला सांग, आपण सॉल्व्ह करूया. कोणी असं काय रे ओंकार राऊत झालाय का आयुष्यात असंच म्हणायची ना लोक. मीच प्रॉब्लेम आहे मला काही. मी थांब मागवतो मी, एवढं नको करूस तू. मागवला मी. काय मागवला? पिझ्झा मागवला. मला नाही सांगता येत तुला. ते टाइमपास करवतास ना आईसबर्गशी, तेव्हा मागवला. मग 2-2 पिझ्झा आले असते तर मग. टेस्ट करत होते तुला. टेस्ट करत होती. नको ती टेस्ट करते. स्वतः मागवायचा आणि मला कामाला लावायचा. 2 मिनिटं. आला 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 आला, इथेच आहे. गोलात आलाय गोलात. तो हलतोय का बघ. हॅलो 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 तुम्ही हॅलो. आलात का? आलो आलो मॅडम, दरवाजाच्या समोरच आहे, दरवाजा उघडा ना. ओ ओके ओके. दारुगड ये बावळ दारुगड. बाहेर आहे बाहेर. या पिझ्झा द्या. कोणीच नाहीये. हॅलो हॅलो हॅलो. अहो दार उघडलंय, तुम्ही कुठे आहात? अरे मी मॅडम घराच्या समोरच आहे, दरवाजा नाही उघडत आहे. कोण? नाही दार उघडलं. 1 मिनिट. 302 ना? नाही 3703 3703. तिसरा माळा ना, तिसरा माळा ना. हो तिसरा माळा. हा, तुम्ही बोल ना. फेज 1 मध्ये गेलात का? कुठली फेज 1? फेज इथे अपूर्वाई घाटकोपर हीच आहे ना. घाटकोपर नाही. घाटकोपर नाही म्हणजे? नाही नाही बोरिवलीचा ऍड्रेस आहे. नाही नाही घाटकोपरची ऑर्डर आहे. मी इथे अपूर्वाईला आलोय तिसऱ्या माळ्यावर, कोण उघडत नाही दरवाजा. तुम्ही इथे येऊ शकता का बोरिवलीला? मॅडम काय पाऊस जास्त पडतोय काही तुमच्याकडे? इथे पण केवढा पाऊस आहे, मी तरी पण टाइमात आलोय. आता तुम्ही घाटकोपर वरून मला तिकडे बोरिवलीला बोलवाल, माझे 700-800 रुपये होतील. ऐका ना प्लीज 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 रिक्वेस्ट करते. नाही 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 मॅडम, मी तर बोलतो मॅडम तुम्ही एक काम करा, रॉंग ऑर्डर टाका. हा 5 दिवस मध्ये तुम्हाला मिळतील पैसे तुमचे. हा आणि एक काम करा मॅडम, मला 5 स्टार रेटिंग द्या. मी टाइम मध्ये आलो एकदम. हा ठेवा मॅडम. या लपून छपून बोलायचं काय बरं प्रयोजन असेल तुझं? ते मी आईला पाठवत असते ना काही काय, तर ते चुकून त्याचे काय नाही. आईच्या ऍड्रेसवर गेलं ते चुकून. तुझ्या जास्त चुका आहेत. तुझ्या 2 चुका झाल्या, माझी एकच आहे. मी जिंकले. प्रिया आपण एका टीम मध्ये आहोत, आपण विरुद्ध विरुद्ध खेळत नाहीये. तुझ्या चुका त्या माझ्या चुका, माझ्या चुका माझ्या चुका नाही. तुझ्या खेळ आहेत ते. मूर्खा कुठली.
मला भाजी आणून दे, मी चिरतो, तू साबुदाणे भिजवत ठेव. आणि काय करायचं याचं, काय बनवायचं? काहीतरी करू, चल आतमध्ये, भूक लागली आता, मला चिडचिड होते. कडक एकदम 5 स्टार रेटिंग वाला परफॉर्मन्स आणि अतिशय रिलेटेबल विषय. फारच मजा आली. हास्यरसिक प्रसाद दा. प्रिया, तू बघता क्षणी 2 खिचड्या आणि 3 मॅगी येणारी मुलगी वाटते. त्या मुलीचा ऑरा तू इतका करेक्ट पकडलास, फार मजा आली. आणि राऊत, तुला केलेला सॅल्यूट पण फार इंटरेस्टिंग होतं. गंमत अशी आहे की जे काही होतं, सगळं काही होतं, त्याच्यात जेव्हा त्यांच्या चुका होतात त्याच्यानंतर भुकेचा उल्लेख येत नाही, हे लक्षात घ्या. तो जोपर्यंत आपण चुकत असतो तोपर्यंतच भुकेचा उल्लेख येत असतो. जेव्हा तिच्याकडनं चूक होते तेव्हा भूक गेलेली असते. त्यामुळे हा एक मार्क करण्यात अनुभवाचे बोल. आजोबा आहे मस्त, काहीतरी वेगळंच कॅरेक्टर होतं. खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं. म्हणजे तो आला काय, तो भिजलेला काय होता, त्याला टॉयलेटला काय लागली होती, त्यांनी साबुदाणा वडा काय खाल्ला. फारच रंजक प्रवास होता त्याचा आणि मस्त केलंस तू. श्याम्या, मस्त मजा आली. इंटरेस्टिंग विषय होता, छान खोलवलात तुम्ही सगळ्यांनी. येस साई. राऊत, मला असं वाटतं की तू दिवसेंदिवस तुझी स्पेस आहे ती खूप जास्त मोठी होत चालली आहे आणि त्याला तू छान सजवत मोठी करतोयस आणि हे आमच्या डोळ्यासमोर घडतंय, हे बघून खूप मजा येते. आजच्या काही रिॲक्शन्स अप्रतिम होत्या, फार आवडल्या, मस्त एक्झिक्यूट केला असा रोल. प्रिया, तू सुद्धा, मला पशाजी म्हणाले ते तंतोतंत पटतंय की ही चहा पण नीट करत असेल असं वाटत नव्हतं. आणि मला असं वाटतं खूप छान एबल खांद्यांवरती जबाबदारी दिली आणि ती तुम्ही खूप सुंदरपणे पार पाडलीत. पण तुम्हाला तुमच्यासाठी तडका घेऊन आलेले 2 वीर पण कडक होते. मज्जा आली, खूप मजा आली. व्हेरी नाईस. येस येस. आणि ही गोष्ट ही पण प्रकर्षणात एवढी जाणवली की खरोखरीच पावसाळ्यामध्ये जे डिलिव्हरी करायला येतात लोक, ते सगळ्यांसाठी टाळ्या त्यांच्यासाठी ॲब्सोल्युटली जोरदार टाळ्या आणि फारच आदर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू टीम. तर मंडळी, ही हास्य वाटिका अशीच बहरत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.